राज्यभरात 17,471 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र राज्य शासनाने भरती प्रक्रियेचे नव्याने परिपत्रक जाहीर केले असून या पत्रकातील निकषांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेतलाय। याच संदर्भात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय। त्यांच्या प्रमुख मागणीनुसार पोलीस भरतीचं वय वाढवून मिळावं, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या उमेदवारांना देण्यात येणारे अतिरिक्त गुण देऊ नयेत, त्याऐवजी त्यांना राखीव जागांमधून त्यांची भरती करावी, अशा अनेक मागण्यांसंदर्भात हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 3 दिवस होऊनही सरकार किंवा आमदार खासदार दखल घेत नसल्याने, तसेच सरकारने अधिवेशनात दिलेल्या वय मर्यादेचा शब्द न पाळल्याने आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्यात। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे सहकारी सिद्धेश शिगवण यांनी। 19 जून पासून राज्यात विविध ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं तर एकूण 17,471 जागांसाठी 17,76,000 आणि त्याच्यापेक्षा अधिक हे अर्ज दाखल झालेले आहेत। आणि ही पोलीस जी प्रक्रिया आहे, भरती प्रक्रिया आहे, ती विविध ठिकाणी राज्यामध्ये सुरू आहे। परंतु त्याच भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवरती सध्या पुण्यामध्ये मात्र पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं आहे। त्यांचं मागणी आहे की वय मर्यादा जी आहे ती वाढवण्यात यावी। आपण त्यांच्याबरोबर थेट चर्चा करणार आहोत। सर, आजचा तुमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। अनेक आंदोलक या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काय तुमच्या मागण्या आहेत? कशा पद्धतीने तुम्ही सरकारकडे मागण्या करताय, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वय वाढ वगैरे हा विषय नाही सर। वय वाढ नाही आहे, आमच्या हक्काचं आहे। आता त्यांना 50,000 सांगितले 22-23ची भरती। यांनी कुठल्या जीआरने सर म्हणजे हे वय लावलं 24चं? मला जर विचारलं कोणी तुझं 22, आता 22मध्ये तुमचं वय किती होतं मी ते सांगणार, मग तुम्ही भरती 24मध्ये का काढली? सगळ्यात महत्त्वाचं। आणि हा असा कुठला जीआर आहे का? मग तुम्ही डायरेक्ट भरती 24ची टाकायची ना, 22-23चं टाकलं आहे का फॉर्मवरती किंवा वेबसाईटवरती? कशासाठी टाकलं? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पोलीस भरती घेत नाही आहेत। यांनी काय केलेलं आहे, यांना 2 मिनटं आहे का, यांना काय पाहिजे माहिती का, भात लावण्यासाठी यांना माणसं पाहिजे। 500-500 रुपये रोज देतात लोकांना आमच्या गावामध्ये। शेतकरी जर आपल्याकडे कोण कामाला त्याला 500-500 रुपये रोज देतात। पण इकडे उलटे झाले, सरकारला भात लावण्यासाठी मुलं पाहिजे म्हणून त्यांनी आमच्याकडे 500-500 रुपयाच्या 350, 500चे काय असेल ते घेतलेले आहेत। आता तुम्ही सगळीकडे टी व्हीवरती पाहताय, हे धावण्याची स्पर्धा नाही आहे, ही भात लावण्याची स्पर्धा आहे। कशासाठी हा खेळ मुलांच्या जीवनाशी म्हणजे का खेळतात, हा पहिला माझा प्रश्न त्यांना आहे। आता यांना जीआर झालं, बाकीच्या यांच्या पॉलिसी झालं, यांना 0.03% कळतात, बरोबर आहे। या टक्क्यावरती त्यांना बोलता येतं। पॉलिटिक्स काय ते अर्थमॅटिक्स वगैरे एवढे आम्हाला नका सांगू त्या गोष्टी। आमचा महत्त्वाचा एकच मुद्दा आहे, 22-23ला आमचं वय बसतंय। मग ते म्हणतात की तुम्हाला संधी दिली कोणी? संधी केव्हा म्हणू शकतो? ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या अधिकारात येत नाही आहे त्यावेळेस ती देतात, तेव्हा ती भीक समजतात आणि ते आम्ही संधी समजतो। आमच्या हक्काचं आहे संधी काय, भीक आम्ही काय भीक मागतो का यांच्याकडं? अजिबात नाही। 22-23ला आमचं वय बसतंय, मग यांनी भरती 22-23ला न घेता 24मध्ये घेतली। मग यांनी सरळ वेबसाईटवरती टाकायचं होतं भरती 24ची म्हणून, मग 22-23चं का दिलेलं आहे? बरोबर आहे। आता हे म्हणतात की तुमचं 22-24मध्ये भरती नाही केली, 24मध्ये फॉर्म भरताना वयचे काय असेल ते एक्सपायर, मग 24 का टाकला नाही? माझा हा त्यांना पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, ओपनचं वय 28, कास्टचं वय 33, हे कोणी ठरवलं आहे? शासनाने ठरवलेलं आहे। मग 33 वय कंप्लीट असण्यासाठी 20 ते 25 दिवस बाकी असताना म्हणजे तो कॅपेबल आहे फॉर्म भरण्यासाठी, त्यात 33 वय कंप्लीट नाही आहे, मग मुलांचे फॉर्म सबमिट का नाही झाले? याचं उत्तर कोण देणार? सोलापूरमध्ये एका मुलीचा पाय तुटला, याला जबाबदार कोण? सरकार सांभाळणार आहे का? हा हट्ट का करते सरकार आणि कशासाठी करते? याचं उत्तर त्यांनी द्यावं, एवढीच माझी अपेक्षा। गेले 2 दिवस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करताय। लोटांगण आंदोलन झालेलं आहे, आज देखील तुमचं आंदोलन चालू आहे। अनेक जे आंदोलन करते आहेत त्यांची तब्येत देखील या ठिकाणी बिघडत आहे। पुढची रूपरेषा काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही सरकारकडे मागणी करणार आहात? आता आमच्या एका विद्यार्थ्याचं ऑलरेडी तब्येत खराब झालेली आहे, माझी तब्येत थोडीशी खराब आहे। हा आजचा आमचा शेवटचा दिवस असेल संयमाने बोलण्याचा। आम्हाला कुठला राजकीय नेता आतापर्यंत भेटलेला आलेला नाही आहे, बरोबर आहे। आमच्याकडे कोणी लक्ष आतापर्यंत दिलेलं नाही। अक्षरशः स्मशानभूमीमध्ये आम्ही 3 दिवस राहतो, तिसरा दिवस आमचा सुरू झालेला आहे। आजपर्यंत आम्ही संयमाने सगळ्या गोष्टी बोललेल्या आहोत। इथून पुढं
जर आमच्याकडनं काही चुकीची पावलं उचलली गेली तर याला फक्त शासन जबाबदार राहील आणि फडणवीस सरकार जबाबदार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुख्यमंत्री साहेबांना जर मी 8 ते 9 वेळा आम्ही मुलं भेटलो जर असेल, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मंत्रालयात कॉल जर केले जर असतील आणि आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत जर नसेल तर मला प्रश्न वाटतोय की नक्की सरकार चालवतोय कोण? फक्त सरपंच लोक राहिलेत निवेदन देण्याचे. असं तुम्ही सांगा आम्हाला की नक्की आम्ही निवेदन द्यायचं कोणाला अजून? हां, आणि किती निवेदन द्यायचे? सगळ्यांना भेटून झाले, पण राहिलंय कोण? सरकार चालवतोय कोण? आता एक सरळ काम करा, तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या, काय असेल ती व्यवस्था आम्ही सांभाळण्यासाठी खंबीर आहोत, एवढं तुम्हाला सांगू शकतो मी. नक्की जसं पद्धतीने आपण बघतो या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे त्याची देखील तब्येत त्या ठिकाणी खालावल्याचं बोलतो. आपण त्याशी चर्चा करूया. दादा, आज तू 3रा दिवस आहे आंदोलन करण्याचा आणि काय मागणी आहे, काय सांगशील आता तू? मी शासनाला एवढंच सांगतो की जे मुलं एजबार झाली त्यांना तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये एक शब्द दिला होता की बाबा जे मुलं एजबार झाले त्यांना मी त्या मुलांचं नुकसान करणार नाही. आणि आम्ही आज 3 दिवस झाले इथं आलो. आज आम्ही बिस्किट खाऊन आणि पाण्यावर दिवस काढतो, तरी आमची कोणी इथं दखल घेतली नाही. कोणी अजून इथं आला नाही, कोणता मंत्री आला नाही, कोणता खासदार आला नाही. आणि जोपर्यंत फडणवीस साहेबांनी त्यांचा शब्द पाळत नाही तोपर्यंत मी कोणता उपचार इथून घेणार नाही. जसं की आपण पाहिलेलं आहे विधिमंडळामध्ये ह्यांना जसा शब्द देण्यात आला होता त्या पद्धतीने तो शब्द पाळला पाहिजे असं या ठिकाणी विद्यार्थी मत व्यक्त करत आहेत. एकूण पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये एकूण 8 खासदार आहेत. 8 खासदारांपैकी अजून कोणताही खासदार ह्या लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, कुठलाही आमदार पोहोचलेला नाही असं त्यांचं मत आहे. त्यामुळे आता प्रशासन अजून किती वेळ ह्या विद्यार्थ्यांना असंच ठेवणार आहे आणि कधी ह्यांची मागणी पूर्ण करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. न्यूज अनकटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह सिद्धेश शिगवण, पुणे.